नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मीरासुद्धा फिरून फिरून कंटाळली होती. डोक्यावर झोपेची झापड खूपच वाढली होती. मीरा व रुद्रने झोपलेल्या वीरकडे एक नजर टाकली आणि एकमेकांकडे पाहून गालात हसत झोपायला निघून गेले. तर वीर दोन्ही हात वर करून मस्तपैकी झोळीत झोपी गेला. सकाळी सगळे उठले, पण आता मीरा आणि रुद्रला काही उठवत नव्हतं. मामींनीही त्याला उठवलं ही नाही, आराम करू दिला. तर वीरनेही मस्त आता झोपून घेतलं होतं. मामी मात्र नेहमीप्रमाणे उठून सकाळची कामं आवरू लागत होत्या. मामांची सुट्टी संपल्याने ते आज कामावर जाणार होते. तसं त्यांनी अक्षय आणि मामीला रुद्रची व्यवस्थित काळजी घ्यायलाही सांगितलं आणि ते कामावर निघून गेले. तर नंदिनी आणि रश्मी ही अजून झोपेतच होत्या. अक्षय आवरून बाहेरची कामं करून आला. इतक्यातच मीरा उठून बाहेर आली होती आणि मामीला सांगून तिनं तिचं काम आवरलं. तिच्यानंतर रश्मी आणि नंदिनीही उठल्या. दोघींनी आवरलं. आज रुद्र आणि वीर मात्र मस्त झोप घेत होते. बापलेकाची चांगली झोप होत होती. तर मीराने आंघोळीला जाण्यापूर्वी वीरला झोळीतून काढून हलकेच रुद्रजवळ झोपवलं होतं. तोही मग रुद्रच्या हातावर हात ठेवून झोपला होता. थोड्या वेळाने मात्र वीरने चुळबुळ केली. तसं रुद्रने त्याला थोपटलं तर तो रुद्रच्या शर्टवर हात फिरवत राहिला. रुद्र मात्र अजूनही खूप झोप आली होती. काही वेळानं डोळे उघडत नव्हते, पण वीरची चुळबुळ पाहून त्याने खूप आता मिश्किलीने डोळे आता किलकिले करून पाहिलं होतं. तो उठेल म्हणून रुद्रने त्याला उचलून आपल्या छातीवर झोपवून घेतलं आणि एका हाताने त्याला थोपटू लागला. तसं वीर पुन्हा पेंगळत झोपी गेला. दोघेही बापलेक चांगलेच साखर झोपेत होते. तर मीराला खूप जास्त भूक लागली होती, म्हणून तिने लागलीच नाश्ता करून घेतला. तर तितक्यातच अक्षय म्हणाला, दीदी, जिजू नाही उठलेत अजून आणि आपला छोटा शैतानही कसा काय झोपला आहे. काही विचारू नकोस, रात्री खूप त्रास दिलाय त्याने पुन्हा. खूप वेळ आम्ही दोघंही जागे होतो. शेवटी मामी आली आणि तिनं झोपवलं त्याला. तेव्हा कुठे झोपलो होतो आम्ही. त्याचीही झोप झाली नसेल म्हणून उठले नसतील. मीरा नाश्ता करतच म्हणाली, अरे म्हणजे रात्रीही चॅम्प हे दोघांना पळवलं वाटतं. खरंच तुझा पोरगा ना रात्रीच्या झोपेचं खोबरं करून टाकतो. दिवसा मस्त फिरवून खेळत असतो, रात्र झाली की कार्टूनगिरी. अक्षय हसत म्हणाला, अक्षय गप्प बस, उगाच लेकराला काही बोलू नकोस. पोरं लहान असली की त्यांना रात्र काय दिवस काय कळत नसतंय. त्यांची झोप झाली की दिवस आणि झोप आली की रात्र. बाकी जास्त काही दमवत नाही माझं पोर. मामी पदर सावरत अक्षयला म्हणाली, दमवत नाही हे तू म्हणतेस आई? आल्यापासून रात्रीचं झोपू देत नाही तो दीदीला. तिकडे कशी सांभाळत असेल देव जाणे. अक्षय चहा घेतच म्हणाला, वय तर तिकडं एकटीच असती नव्हती. काय पण बोलतोय, बघितलं नाही का जावई बापू किती काळजी घेत असतात त्या मीराची. ते असेल की हिला काय काळजी करायचं काम. मामी मीराकडे पाहत म्हणाली. यावर मीरा कोड लाजली. हे मात्र खरं आहे हो आई, जिजू असले की ती निवांत असते. अक्षयही हसत म्हणाला, हो का, लगेच मी काही करतच नाही असं म्हणू नका. मीराही नाक गोळा करतच आता म्हणाली. यावर मामी आणि अक्षय दोघेही हसले. तितक्यातच रश्मी आणि नंदिनी चहा नाश्त्यासाठी आल्या. त्या दोघींना नाश्ता देऊन मीरा आपल्या रूममध्ये आली. तर वीर उठला होता. रुद्रच्या छातीवर पालथा पडून त्याच्या गालावर बोटं फिरवत करणं चालू होतं. रुद्रने त्याला एका हाताने घट्ट धरलं होतं. तितक्यातच वीरची नजर रूममध्ये असलेल्या आता मीरावर पडली. तिच्याकडे टुकूर टुकूर तो पाहत होता. ती हसून त्याच्याजवळ आली तर वीर हसून रुद्रच्याच गालावर खांद्यावर 2 हात आपटून हसू लागला. हो हो, कळलं मला, तू बाबांच्या जवळ झोपला आहेस. यावर वीरने हसून आपल्या तोंडात हाताच्या मुठी आवळल्या आणि रुद्रच्या छातीवर डोकं टेकवलं. मीरा त्याचे नखरे पाहून हसू लागली. तो खेळत आहे तोपर्यंत त्याला आंघोळ घालावी असा विचार तिच्या मनात आला होता. तिनं वीरला रुद्रच्या छातीवरून उचललं. तसं वीरला आता ते बिलकुलही आवडलं नाही. तो अंग सोडून रडू लागला. करत बाबांकडे पाहू लागला. तर पिल्लू, आंघोळ करायची नाही आहे का? किती उशीर झालाय बघ. चल आंघोळ करूया पिल्लू. मीरा त्याची समजूत काढतच म्हणाली. पण त्याने काही आवाज बंद केला नाही. असू दे ना थोडा वेळ,
उगाच रडवू नका त्याला, रुद्र झोपेतच म्हणाला. ते पाहून मीरा शॉक होत म्हणाली, अहो तुम्ही जागे आहात मग उठायचं नाही आहे का? किती उशीर झालाय बघा. उठणार कधी आहात? नाश्ता कधी करणार आहे? तिची टेप लागेच सुरू झाली. तिच्या कुशीत असलेला वीर मात्र रुद्रकडे झेप घेत होता. शेवटी त्याची चुळबुळ पाहून तिने पुन्हा त्याला रुद्राच्या छातीवर त्याला ठेवलं. तसं तो पुन्हा त्याच्या छातीवर मान टाकून करू लागला. रुद्रला आज उठण्याचा सुद्धा खरंच खूप आळस आला होता. आता वीरची बडबड ऐकून त्याने डोळे उघडले. सकाळीच त्याचा हसरा चेहरा पाहून मन खुश झालं आणि त्याने वीरच्याच गालावर कपाळावर ओठ टेकवले आणि गुड मॉर्निंग वीरू म्हणाला. हे पाहून मीराने नाक मुरडलं. तसं रुद्र गालात हसला. वीरलाच आता आपल्या कुशीत घेत एका अंगावर पळत त्याने मीराच्याही गालावर ओठ टेकवले. गुड मॉर्निंग स्वीट हार्ट म्हणाला. त्याच्या स्वीट हार्ट म्हणण्यानेच ती खुश झाली. लाजेने लाल गुलाबी झाली होती. तर लटक्या रागाने मुद्दाम अहो वीर आहे इथं कळत नाही का म्हणाली. त्याला कुठं काय कळतंय असं म्हणत रुद्रने पुन्हा वीरला कुशीत घेत तिच्या दुसऱ्या गालावर ओठ टेकवले. तसं ती मुद्दाम डोळे मोठे करून त्याला पाहू लागली. तर वीर मान वर करून बाबा आणि आईंकडे पाहू लागला. ती मात्र लाजून लाल झाली होती. तिनं रुद्रला नजरेनं वीरकडे पाहायला सांगितलं. तसं रुद्रने त्याच्याकडे नजर फिरवली. त्याचं असं टुकूर टुकूर पाहणं पाहून रुद्र गालात हसला आणि वीरला दोन्ही हाताने उचलून घेत आपल्या चेहऱ्याजवळ धरलं. आपली खुरटी दाढी वीरच्या गालावर आणि मानेवर घासू लागला. तसं वीर चेकाळून हसू लागला. त्याला मजा वाटू लागली. रुद्र पुन्हा पुन्हा त्याला तसं करत खेळवू लागला आणि वीर प्रत्येक वेळी खुदू हसू लागला. करत रुद्रच्या आता नाकावर त्याचे इवले हात फिरू लागले. तसं रुद्रही सकाळी सकाळी त्याच्यासोबत खेळून मस्त फ्रेश होऊ लागला. दोघंही बाप लेक खेळत राहिले. मीरा दोघांनाही असं खुश पाहून समाधानाने हसत होती. तिने खोलीतला पसारा आवरायला सुरुवात केली. तर इकडे बाप लेक बेडवर मस्त खेळत होते. तर रुद्र वीराला खूप हसवत होता. इतक्यातच मनोहर रावांचा रुद्रला व्हिडिओ कॉल आला. रुद्राने मोबाईल पाहिला. बाबांचा कॉल पाहून त्याने लगेच रिसीव्ह केला. तर रुद्र आणि वीर सगळ्यांशी बोलू लागले. तर मनोहरराव आणि सुनंदा दोघीही वीरचं हसणं पाहून खुश होते. तर वीरही आज चांगल्या मूडमध्ये होता. व्हिडिओमध्ये पाहून हसणं आणि करत बोलणं चालू होतं. माईसुद्धा वीरला भेटून खुश झाली. खूप वेळ व्हिडिओ कॉलवर वीरसोबत बोलणं झालं. इतक्यातच वीरचं लक्ष आजूबाजूला फिरत असलेल्या मीराजवळ गेलं आणि तिला पाहून त्याला भुकेची जाणीव झाली. आता पूर्ण लक्ष मीराकडे लागून राहिलं होतं. बापाच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर आता तो देत नव्हता. फक्त तिच्याकडे पाहून करणं चालू होतं. तर मीराने रूममधला पसारा आवरला. तर रुद्रचे आंघोळीचे कपडे आणि तयारी करून ठेवली आणि ती वीरजवळ येऊन बेडवर बसली. वीर तिच्याकडे पाहू लागला. त्याच्या नजरेनेच तिला कळलं त्याला भूक लागली आहे. तिने रुद्रकडे त्याला आता दिलं. आता भूक लागली होती. तिने लगेच त्याला दूध पाजायला घेतलं. तसं तोही तिच्या कुशीत शिरला आणि दूध पिऊ लागला. अहो उठा चला आंघोळ करून घ्या. खूप उशीर झाला आहे. मी बाथरूममध्ये पाणी काढून ठेवलं आहे. तुम्ही आवरा बघू पटकन. ती रुद्रला बडबडू लागली. तर रुद्र मोबाईल बघत बसला होता. इतक्यातच त्याचा मामाचा कॉल आला. आता त्याच्यासोबत तो बोलू लागला. 10 मिनिटात बोलणं आटोपलं. मीरा मामाने आपल्याला जेवायला बोलवलं आहे. तिकडे जावं लागेल आपल्याला. तू इकडे मामींना दुपारचा स्वयंपाक करू नका म्हणून सांग. रुद्र आपले आंघोळीचे कपडे घेत बाथरूमकडे जातच म्हणाला, बरं सांगते. आणि वीरची आंघोळी घे पटकन उरकून. नाही त्याची आंघोळ आता लवकर होणार नाही. आता तो दूध पितोय. थोडा वेळ आराम करेल मग मालिश मग आंघोळ. मीरा वीरचं आंघोळीचं सांगतच म्हणाली. त्यावर रुद्राने मनातच डोक्यावर हात मारून घेतला. बरं जसं तुला जमेल तसं, पण दुपारी आपल्याला तिकडे जायचं आहे हे लक्षात ठेव. हो
कळलं, आता अंघोळ करा जावा तुम्ही, नाहीतर पाणी थंड होऊन जायचं. मीराही म्हणाली जातोय. असं म्हणून रुद्र बाथरूमकडे गेला. तर हो कळलं, आता अंघोळ करा जावा तुम्ही, नाहीतर पाणी थंड होऊन जायचं. मीराही म्हणाली हो जातोय. असं म्हणून रुद्र बाथरूमकडे गेला आणि रुद्रचा आवाज ऐकून वीरने दूध पिणं बंद केलं आणि आईकडे पाहू लागला. तर त्याच्याकडे पाहून मीरा म्हणाली हो बाबा अंघोळीला गेले आहेत, आता तुला पण घालायची अंघोळ, मग जायचे पुन्हा भूर फिरायला. तिचं बोलणं ऐकून वीर खुदू खुदू आता हसू लागला आणि तिचा पदर ओढतच पुन्हा तिच्या छातीशी बोलवत दूध पिऊ लागला. रश्मी आणि नंदिनी नाश्ता करून टीव्ही पाहत बसल्या होत्या. तर अक्षयही बाजूलाच बसला होता. तर मामी आता स्वयंपाकघरात होती, सकाळची कामं आवरत होती. मीरा वीरचं दूध पिऊन होताच त्याचं तोंड पुसून त्याला बाहेर घेऊन आली. तिने त्याला खालीच थोपट पसरवून त्याला झोपवलं आणि मामीला रुद्रसोबत आपण त्याच्या मामामामीकडे जेवायला जायचंय असं सांगितलं. मामीनेही बरं म्हटलं. बाहेर वीरजवळ लगेच अक्षय, नंदिनी, रश्मी गोळा झाले, त्याच्यासोबत खेळू लागले. कालच त्याच्या खेळण्याची शॉपिंग झाली होती, ती सगळी अक्षयने बाहेर काढली. त्याच्यासमोर खेळणी नाचवून त्याला खेळवत राहिले सगळे. तर वीरसुद्धा नवीन वस्तू बघून हातपाय जोरात आपटत खुदू हसू लागला. तर अक्षय त्याला खेळणं देत पुन्हा त्याच्या हातातून काढून घेत त्याला चिडवत होता. तर वीरसुद्धा नाक गोळा करत त्याला टशन देत होता. पुन्हा त्याच्या हातात खेळणं आलं की घट्ट पकडून धरत होता. आपली पूर्ण ताकद लावून अक्षयकडून ओढूनही घेत होता. ओय पैलवान, मामाशी कुस्ती करतो का आता? अक्षय वीरला पाहून हसतच म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून रश्मी आणि नंदिनीसुद्धा वीरकडे कौतुकाने पाहत होत्या. त्याचं असं हट्टी असणं सगळ्यांना खूप भारी वाटत होतं. त्याला जी वस्तू हवी असायची ती तो मुठीतून सोडवत नव्हता. हे पाहून रश्मी हसून म्हणाली, बाबासारखा आहे हट्टी कुठला. वीरू सोड आण दे मला. तर वीर हसून ते खेळणं आणखीन जोरात वाजवू लागला. तसं अक्षय हसून तिच्याकडे पाहत काही ऐकणार नाही. आता तो कोणाचं चिक्या दे मला, रश्मी म्हणाली किंचित ओरडूनच. यावर अक्षयने डोक्यावर हात मारून घेतला. तर घरातले सगळेच हट्टी आहेत तर चिक्या म्हणेल ऐकून वीरने कपाळावर आट्या पडत तिला पाहिलं. बिलकुल आवडलं नव्हतं त्याला तिने चिक्या म्हटलेलं. तो डोळे मोठे करत टुकूर तिला पाहू लागला. हातातलं खेळणं वाजवणं त्याने बंद केलं होतं आणि एकटक रश्मीला पाहत होता. अय्यो कसली खुन्नस देतोय बघ तुला रश्मी दीदी, नंदिनी म्हणाली. त्याला चिक्या म्हटलेलं बिलकुलही आवडत नाही. चिक्या म्हणलं की लगेच असं बघतो मला, नाही तर रडायला सुरुवात करतो मग. रश्मी हसत म्हणाली, ए चॅम्प, असं काही चिडायचं नाही लगेच, तू पण नाव शोध आत्याला चिडवण्यासाठी. अक्षय वीरकडे पाहत त्याचे हात पकडून खेळणं हलवतच म्हणाला. त्याबरोबर वीर लगेच करून अक्षयला उत्तर देत होता. हो का, बघू कधी बोलेल तेव्हा चिडवेल, पण आता तरी मीच चिडवणार आहे, रश्मी हसतच म्हणाली. अक्षय मनातच इथं लहान कोण आहे, वीरू की ही. तितक्यातच वीर अक्षयला लाता मारत खेळू लागला. जोरजोरात पाय आपटायचं चालूच होतं. तर मीरा बाहेर आली. दीदी हा बघ, काय रे, बघ कसा मस्त खुन्नस देतोय आणि खेळतोय सगळ्यांना. हो, झोप झाली आहे ना त्याची आता, पोटही भरलंय साहेबांचं, मग खुश आहे. मूड आहे तोपर्यंत खेळून घेईल, मग कधी मूड बिघडेल ना सांगता येणार नाही बघ. वीराकडे पाहत हसत म्हणाला. तर इथे तितक्यातच रुद्र आवरून बाहेर आला. जिजू झाली झोप, आई म्हणत होती रात्री की वीरूने झोपू दिलं नाही, जागवलं. हो रे बाबा, काय विचारू नकोस, रात्री ह्याला कसला मूड आला होता खेळायचा देव जाणे, पण मामी आल्या म्हणून शांत बसायला लागलंच. रुद्र अक्षयकडे पाहत म्हणाला. तितक्यातच मामी रुद्रसाठी नाश्ता घेऊन बाहेर आली होती. त्याच्या हातात पोह्यांची प्लेट दिली आणि बाजूला असलेल्या वीरसोबत खेळत बोलत बसली. तोही तिला हुकार देत हसत होता. रुद्रसोबत अक्षयच्या गप्पा सुरू झाल्या. तितक्यातच नंदिनी म्हणाली, जिजू आज रंकाळा बघायला जाऊयात काय? तिचं बोलणं ऐकून रुद्र सकट सगळेच गोंधळात पडले. काय बोलावं कोणालाही कळेना. त्यात भर अजून लगेच रश्मीही म्हणाली,
हो हो दादा, जाऊयात ना आज रंकाळा पाहायला. इकडे रुद्रने मनातच आता कपाळाला हात मारून घेतला होता. काय नको, कालच्या पोराला लई फिरवलंय, नाजूक आहे पाय. उगाच 2 दिवसात एवढा प्रवास करून मी गप खेळतय. आज विश्रांती घेऊया जरा त्याला. तुम्हाला कुठं जायचं असेल ना तर जाऊन या, पण आज वीर कुठंही जाणार नाही. आधीच 2 दिवस तो रात्रीचा झोपत नाही आहे व्यवस्थित, त्यामुळे जावई बापूंना बी झोप मिळेना. ते काय नाही, आज कुठे जायचं नाही हा फिरायला, मामी आता ठसक्यातच म्हणाली. पण रश्मीचा उत्साह आणि आता तिचा उतरलेला चेहरा पाहून रुद्राला राहवलं नाही. रश्मी, तू, नंदिनी आणि अक्षय फिरून या. आज मी थोडी विश्रांती घेतो, उद्या मला ड्राईव्ह करावं लागणार आहे. रुद्रचं बोलणं ऐकून रश्मी, नंदिनी खुश झाल्या. अक्षय, हा जीजू, तू कार घेऊन जा आणि फिरून या. सगळेच म्हणता हो हो, पर जावई बापू, अक्षय आणि कार कशाला उगाच. मामी ही किंचित घाबरूनच म्हणाली, काही होत नाही हा मामी, छान चालवतो तो कार, जाईल तो व्यवस्थित. आणि रश्मी पुन्हा इकडे कधी येईल माहिती नाही. आज तिला तर सुट्टी आहे, तर एन्जॉय करू दे थोडं. रुद्रही पोहे संपवतच म्हणाला, बरं जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं, पर पोरांनो सांभाळून जावा आणि काळजी घ्या एकमेकांची. काय ग नंदिनी? हो आई, आणि दादा आहेच की, तू नको काळजी करूस, नंदिनी आईला म्हणाली. दादा, मिळालाच आहे आयता ड्रायव्हर, घ्या फुकट राबवून गरीब बिचाऱ्याला. अक्षय तोंडातल्या तोंडात पुटपुटला. बरं अक्षय, वेळेवर निघा आणि लवकर या, उगाच जास्त उशीर करू नका. आणि रश्मी तू, आम्ही तिकडे आपल्या मामीकडे आता जाणार आहे दुपारी, तर तू फिरून आलीस की तिकडेच ये मामाला भेटायला. रुद्र रश्मी आणि अक्षयकडे आईपाईने पाहत म्हणाला. हो दादा, तिकडून आले की लगलीच येईल मामाकडे. मग जा आवरा लवकर. सॉरी जीजू, आता नाही, आता येणार रंकाळा पाहायला. अक्षय का? रश्मीही आता नंदिनी एकत्र ओरडल्या. तर रुद्रही नजरेत कसा प्रश्न घेऊन अक्षयला पाहू लागले. जीजू, रंकाळा पाहायला संध्याकाळी जावं लागतं, आता खूप ऊन आहे, आता जाऊन काही फायदा नाही. बरं मग असं कर रश्मी, तू आता मामाकडे चल आणि नंतर संध्याकाळी सगळे रंकाळा फिरून या. काय, चालेल ना अक्षय? रुद्र मामीने देत असलेला चहा हातात घेत म्हणाला. हां, असं केलं तर बेस्ट राहील जीजू. अक्षय, बरं मग तसं करू. रश्मी काळीशी नाराज होत म्हणाली. बरं चला आवरा, आपल्याला मामाकडे जायचं आहे. मीरा, वीरूची आंघोळ आवरून घे आधी, रुद्र चहा पितच म्हणाला. हो हो मामी, असं म्हणत मीरानेही मामीला वीरच्या आंघोळीची तयारी करायची का असा इशारा केला. ठेवते त्याला पाणी आणि तेल पण गरम करते, कालपासून फिरून अंग अवघडलेलं असेल पोराचं. मामी जागच्या उठत चूल पेटवायला निघून जातच म्हणाल्या. रुद्राला लगेच कालचा आंघोळीचा प्रसंग आठवला. त्याने नजरेनेच मीराला हळू काळजी घे त्याची, उगाच रडवू नकोस असं इशाऱ्यातच सांगितलं. त्याचा इशारा पाहून मीरानेही डोळे मिचकावत त्याला ओकेही म्हटलं. असं म्हणत वीरचे कपडे काढून ठेवू लागलीस, जे काही त्याला आंघोळीनंतर घालायचे होते. कालप्रमाणेच वीरची चांगली मालिश करण्यात आली. आज मस्त मालिश करून घेत होता वीर. मामीचा चेहरा आता ओळखीचाच झाल्याने तिच्याशी चांगलं जमू लागलं होतं त्याचं. चांगला हसत ती करत असलेली मालिश तो एन्जॉय करू लागला होता. लागलीच त्याला गरम गरम पाण्याने मामीने त्याला चांगलंच शेकून काढलं. त्यावेळी मात्र वीरने रडून रडून आपला चेहरा लाल करून घेतला होता. रडून रडून बिचाऱ्याला आता पुन्हा भूक लागली. मीराने त्याचं अंग आता पुसून त्याला कोरडं केलं. कपडे चढवूपर्यंत आता त्याला दम नव्हता. एकसारखं रडायला सुरुवात केली त्याने. आणि त्याचं रडणं ऐकून इकडे रुद्र आणि मीरा दोघेही कासावीस होत होते. शेवटी मामीनेच त्याला पटापट कपडे आणि डोक्याला टोपी घातली आणि मीराच्या कुशीत त्याला दिलं. तो लागलीच तिच्या कुशीत डोकं खुपसून दूध पीत झोपी गेला. आतापर्यंत येव्हाना सगळ्यांनाच कळलं होतं तो काही 2-2.5 तास उठणार नाहीये. मामीकडे जाण्यासाठी मीराने तयारी करायला सुरुवात केली. रुद्रच्याच पसंतीची साडी नेसून तयार होऊ लागली. पण झोपलेल्या वीरचा
काय फायदा उठवून रुद्र मीराला आवडताना चांगलंच छळत होता, तर तिला चिडवून तिच्या रागाने भरलेला क्यूट चेहऱ्याचं एक्सप्रेशन पाहत तिला जबरदस्ती जवळ ओढत तिच्या ओठांना आपल्या ओठात कैद करत होता. कालपासून तिला जवळ घेता आलं नव्हतं, तर त्याची पूर्ण कसर तो आता भरून काढत होता. ती चिडून आवरून द्या म्हणत त्याला बाजूला ढकलून साडी नेसायचाच प्रयत्न करत होती, पण रुद्र मात्र पुरेपूर तिला आज छळून घेत होता. तिच्या गालावर आणि आता गळ्यावर, ओठांवर त्याचे आता आतुर असलेले आता ओठ फिरत होते. तिचं असं मातृत्व आता लाभलेलं रूप पाहूनच आता खूप जास्त त्याचं मन लबाड होत होतं. शेवटी चिडून मीराने त्याला रूमबाहेर ढकलत आणि आपलं आवरू लागली. तोही गालात हसत बाहेर येऊन सोफ्यावर अक्षयसोबत गप्पा मारत बसला. त्याने लागलीच रश्मीलाही तयार व्हायला सांगितलं. तीसुद्धा स्वतःच आवरायला निघून गेली. तर रुद्र म्हणतच आता हिला तयार व्हायला बरोबर 1 तास जाणार. कुठं जायचं म्हटलं की या बायकांना तयार व्हायला किती वेळ लागतो ना, असाच तो म्हणू लागला. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.